रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यात दसपट्टी विभागात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींचे मृतदेह नदीलगत सापडल्याने दसपट्टी विभागात एकच खळबळ उडाली. चिपळूण तालुक्यातील दसपट्टी विभागात कादवड येथे वैतरण नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह मिळालेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. या मुलींचा घातपात झाला किंवा कसे याबाबत चिपळूण पोलीस तपास करत आहे. या दोन्ही शाळकरी मुलींचे मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कातकरी समाजातील या गरीब कुटुंबातील मुली असून त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. दिनांक 16 मार्च दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कादवड वैतरण नदीतील एका डोहाजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ शिरगाव पोलिसांना खबर दिली. पोलीस दाखल होताच त्यांनी तात्काळ दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेह आणले. दादर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.